जन्मगाव तसं मध्य प्रदेशातील बोरगाव नावाचं गाव. त्यांचे वडील होते परमार्गदर्शक सेवक श्रीमान रामचंद्र पाटील आणि मातोश्री होत्या सौभाग्यवती शांताबाईजी रामचंद्र पाटील. 1 ऑगस्ट 1965 साली आदरणीय आचार्य श्री बाबांचा जन्म झाला आणि उपदेश निमित्त पूजनीय तपस्विनी सेवंताबाईजी मराठे न्हावी जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी त्यांचा उपदेश झाला आणि 1981 मध्ये अनुसरण सोहळा संपन्न झाला. त्यांचे निमित्त दीक्षागुरू श्री मोठे कैवल्यवासी श्री राजधर बाबाजी मराठे आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग माध्यमिक गुरु नानक युनिव्हर्सिटी अमृतसर इथून त्यांनी शास्त्री पदवी प्राप्त केली. कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटीमधून रामटेक येथून त्यांनी संस्कृत भाषेमध्ये म्हणजे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन याच गुरुकुळामध्ये याच मातीमध्ये आदरणीय महाराष्ट्राधिकरण कैवल्यवासी संवत्सर निवासी श्री मोठे बाबा यांच्या माध्यमातून त्यांचं ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन झालं. आणि मग आपल्या गुरुनिमित्त त्यांची ही ज्ञान परंपरा श्री दत्त मंदिर सांगवी या ठिकाणी आर्यनागर या भक्त समूहाची स्थापना करत तेथील सर्व ग्रस्त बंधू भगिनींना ब्रह्मविद्याशास्त्राचं चिंतन करत आचार्य श्री बाबा 16 डिसेंबर 1996 ला महंती प्रतिष्ठेवर विराजित झाले. हा त्यांच्या कार्याचा धर्मरूप सेवेचा गौरव. काल बोलताना आदरणीय बाबा मला म्हणाले की आदरणीय कैवल्यवासी श्री मोठे गुरुजींकडून मी आज्ञापालन ही गोष्ट शिकलो. ही गोष्ट मला फार आवडली. शिष्याचं अविभाज्य लक्षण काय असेल तर आज्ञापालन. कोणता शिष्य आपल्या गुरुला आवडतो जो आज्ञापालन करणारा असतो. तो कुटुंबात असो, समाजात असो, धर्म साधनेमध्ये असो. आज मानव पंथामध्ये विविध ठिकाणी प्रबोधनाचे सोहळे आदरणीय बाबा आयोजित करतात. नागपूर जिल्ह्यातील चिंचोली या ठिकाणी 12 वर्षापासून ब्रह्मविद्या निरूपणाचा सोहळा त्यांचा अखंड सुरू असतो. त्यासोबतच सांगवी या ठिकाणी संपन्न होणारा श्री दत्तात्रय प्रभू अवतरण दिन हा अतिशय आखीव आणि आगळा वेगळा सोहळा प्रतिवर्षी संपन्न होतो. 2 वर्षापूर्वी त्याचा रौप्य महोत्सव पूर्ण थाटामाटात सर्व आचार्यांच्या समोर संपन्न झाला. बाबा टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बाबांना दंडवत करूयात. आपणाला सुरूच आहे मानव पंथातील एकमेव संस्कृत विद्यालय अर्थात श्री चक्रधर गुरुकुल विद्यालय हायस्कूल याचे आदरणीय बाबांनी एक उत्तम 12 वर्ष प्राचार्य पदाची भूमिका सांभाळली. अतिशय उत्तम असलेली वास्तू निर्माण केली. लोकवर्गणीतून लोकांना एकत्रित करून आणि या निमित्तानं पंथवर अतिशय तळमळीनं सक्रियतेनं कार्य करणारे आदरणीय बाबा. त्या सोहळ्याच्या निमित्तानं कोणता ग्रंथ प्रकाशित करावा आदरणीय बाबांनी मला बऱ्याच वेळा विचारलं. मग आम्ही आग्रह धरला बाबा दत्तात्रय प्रभू अवतरण दिन सह्याद्री वर्णन ग्रंथ प्रकाशित करू. मला म्हणाले संहिता प्रकाशित करू. श्री गुरुजींनी सांगितलं म्हणाले नुसते संहितेनं जमणार नाही, अर्थसहित प्रकाशित करा. मग आम्ही अर्थाची नियोजन केलं आणि त्याच्यातून अर्थसहित सह्याद्री वर्णन या ग्रंथाचा विमोचन 16 4 वर्षापूर्वी संपन्न झाला. अशी महत्त्वाची असलेली भूमिका साहित्य, प्रबोधन, धर्मसेवा या दृष्टीनं आदरणीय बाबांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे येणाऱ्या अनेक परंपरांपर्यंत हे कार्य तहयात लोकांपर्यंत पोहोचणारे. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा बाबांना दंडवत करूयात. तुमच्या सर्वांच्या टाळ्या आदरणीय बाबांच्या कार्याच्या बलाचं गौरव वाढविणारा आहे. सोबतच आपण प्रार्थना करूया. तुम्ही ज्ञानपीठावरचं चित्र पाहिलं असेल. मध्यंतरी कार्यक्रमाचा फलक आहे आणि दोन्ही बाजूला 2 फोटो आहेत. काल आम्ही इथे तयारीला उभं होतो आणि नकळत असं फोटोकडे पाहिलं की वाटलं बाबा आपल्याकडे पाहत आहेत, आपण काही सेवा करतो की नाही. मी काल आर्यनागर महिला मंडळीच्या भोजनाला बसली. म्हटलं बाबा पाहताय, तुम्हाला उद्या वाढायची सेवा आहे. ते प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे माझे गुरुनिमित्त मला पाहत आहेत. आदरणीय श्री गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात, अनेक संस्थांच्या समोर फलक लावलेला असतो, आप CCTV कॅमेरे के निगरानी में हो. खाली पडलेली 500 रुपयाची नोट उचलायची इच्छा असते पण आपण उचलत नाही. ते धाडस होत नाही कारण कॅमेरा आपल्याकडे बघतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये गुरुनिमित्ताबद्दल ही भीती असली पाहिजे. माझा साधनदाता, माझा गुरु माझ्याकडे पाहतो आहे तर मी चुकीचं पाऊल उचलणार नाही. आणि म्हणून